मी 35 वर्ष झाले आमदार आहे. माझी एखादी गुंडटोळी सांगा, माझं एखादं काम सांगा, माझी एखादी खंडणी सांगा, माझी एखादी वसुली सांगा. चार्ज लवकर द्या, लवकर द्यावा. आणि खडसे त्यांना मदत करणार होते, त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना मदत करेल म्हणून, त्यांनी तो द्यावा. पाठपळ बडबड करू नका. आपण काही पुराव्यानिशी बोला काहीतरी. नुसतं माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते. तर खडसेंनी खूप बडबड केली मागे, तुम्हाला माहित आहे. मग आता वाटतं हरवली झाली, कुठेतरी फोन बघतात, कुठेतरी होती कुठेतरी गायब झाली. आता हा काय प्रकार आहे? हा कुठला प्रकार आहे तुमचा? म्हणजे काहीतरी हवेत गोळीबार करायचा, बडबड करायची. बाष्पळ तू कुणामुळे मोठा झाला विसरला का? गिरीश महाजनला माझं चॅलेंज आहे. एवढ्या मोठा जर मर्डर केला असेल तर सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे. याचं डोकं फिरलेलं दिसतंय. तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल. हा त्या एका शाळा मास्तराचा पोरगा होता, ह्याच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता याच्या जावयाच्या नावावर, मुलीच्या नावावर, बायकोच्या नावावर, कार्यकर्त्यांच्या नावावर आली कशी? तुझे वडील असताना, तू सरपंच असताना तुला पाठवलं ना मीच फिरलो ना गार्डनमधून तुझ्या मतदारसंघामध्ये. नाथाभाऊच्या सभा झाल्याशिवाय मला मदत होणार नाही निवडणुकीमध्ये, हेच तू येत होता ना.